एक गोष्ट नेहमी मी म्हणतो आणि ते म्हणजे क्रिकेट देवाची माझ्यावरती कृपा आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांमध्ये, टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांमध्ये मला जाता आलं आणि जिथे लोकांना जाता येत नाही ते म्हणजे पाकिस्तान, तिथे मला 4 वेळा जाता आलं. 2004ला मी पहिल्यांदा दौरा केला, ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींनी संदेश दिला होता, खेल भी जीतो दिल भी जीतो. त्याच्यानंतर 2006चा दौरा केला. 2008ला कराचीला आम्ही होतो एशिया कपसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आज मला चौथ्यांदा पाकिस्तानला यायची संधी मिळालेली आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत पाकिस्तानची भरपूर भटकंती केलेली आहे. कारण तुम्हाला म्हणून गंमत सांगतो, विसा जेव्हा मिळतो तेव्हा देशाचा विसा नाही मिळत, शहरांचा विसा मिळतो. पाकिस्तान सरकारच विसा देतं, परंतु तो शहरांचा देतो. क्रिकेटच्या कृपेमुळे मला बरीच शहरं बघता आली, एक्सप्लोअर करता आलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने बऱ्याचशा पाऊल खुणांवरनं या पाकिस्तानामध्ये येऊन मला चालता आलं. तेव्हापासून आत्तापर्यंत बदल नक्कीच झालेले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने अगदी कबूल करायला लागेल, पाकिस्तानची अवस्था स्लाइटली बेटर वाटते. त्याचबरोबर तक्षशिला असू देत, राजकटास असू देत, इथल्या सुद्धा सोयी सुविधा म्हणा, स्वच्छता म्हणा, डागडुजी म्हणा, या सगळ्या गोष्टी आता एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत. यावेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी राजकटासला जाऊन मला तिथं जाऊन शिवमंदिरात जाऊन पूजा करता आली आणि त्यावेळेला सुद्धा एक कमांडो माझ्यासोबत होता सगळ्या गोष्टी दाखवायला. या सुद्धा गोष्टी मजेदार वाटल्या. त्याचबरोबर भारताच्या मराठ्यांच्या दृष्टीने आपण जे म्हणतो अटके पार झेंडे, ते अटक गाव हे सुद्धा पाकिस्तानमध्ये आहे आणि त्या अटक गावाला सुद्धा जायची संधी मिळालेली आहे. जिथं नॉर्मली पटकन कोणाला जाता येत नाही, ते पेशावर म्हणा आणि खैबर खिंड म्हणा, तिथं सुद्धा जायची संधी मिळालेली आहे. एक गोष्ट मात्र इथं नक्की जाणवते, इथे कारभार जो आहे तो सरकारच्या हातात आहे आणि आर्मीच्या हातात आहे. त्याचबरोबर इथे कोलॅबरेशन करणाऱ्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बेस नाही आहे. म्हणजे काय, भारतामध्ये बजाज कावासाकी आहे, हिरो होंडा आहे, मारुती सुझुकी आहे, टोयोटा किर्लोस्कर आहे. या बजाज म्हणा, किर्लोस्कर म्हणा, मारुती म्हणा किंवा हिरो म्हणा, या भारतातल्या तगड्या कंपन्या आहेत. टी व्ही एस सुझुकी आहे, या भारतातल्या अत्यंत तगड्या कंपन्या आहेत. यांचं कोलॅबरेशन परदेशी कंपन्यांबरोबर झालं आहे. पाकिस्तानमध्ये तसं नाही आहे. पाकिस्तानमध्ये सगळ्या गोष्टी या आयात केल्या जातात. मला एक गोष्ट पहिल्या 2004 सालची आठवते, जेव्हा इथं आल्यानं पहिल्यांदा आलो त्यावेळेला भारताचा डॉलर, एक अमेरिकेचा डॉलर, भारताचा रुपया हे 54 रुपयांचं गणित होतं आणि पाकिस्तानचं त्यावेळेचं गणित हे 58 रुपयांचं होतं. मला थोडासा राग आलेला होता की अरे मॅन्युफॅक्चरिंग बेस नाही, इकॉनॉमी यांची तगडी नाही आणि 54 आणि 58 एवढाच फरक आहे. तो फरक मला आत्ता 2025 साली 17-18 वर्षानंतर इथं आल्यावर जाणवतोय. आत्ताच्या घडीला भारताच्या 86-87 रुपयाला एक अमेरिकन डॉलरचं गणित आहे, तेच इथे 280 रुपयांना आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तरी स्थानिक माणूस बऱ्यापैकी अडचणीत आहे, कारण त्यांना रोजगाराची चिंता आहे. सगळ्यांना भारताबद्दल अतोनात प्रेम आहे. मी सामान्य लोकांचं बोलतोय, भारताबद्दल प्रेम आहे. सगळ्यांना एकदा तरी मुंबईला यायचं आहे, कारण सगळेजण प्रचंड प्रमाणात भारतीय संगीत ऐकतात आणि भारताच्या सिनेमांना अगदी मनापासून बघतात. म्हणून मला एवढंच शेवटी सांगावंसं वाटेल, सामान्य माणसं जी भारतातली आहेत त्यांच्या मनात जे गैरसमज आहेत की बापरे इथली परिस्थिती भयानक आहे, तिथली माणसं भयानक आहेत, मला तरी तसं जाणवलं नाही. सामान्य माणसाच्या मनात भारताच्या माणसांबद्दल प्रेमच आहे. सगळ्यांना भारतामध्ये यायची इच्छा आहे. परंतु जी गोष्ट सामान्य माणसांना पाकिस्तानातल्या कळते, ती इथल्या सरकारला आणि इथल्या आर्मीला कळत नाही आहे किंवा कळतंय पण त्यांना वळून घ्यायचं नाही आहे. एवढंच मी म्हणेन. सुरेंद्र लेले, एबीपी माझा, लाहोर, पाकिस्तान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.